गणपतीच्या या 10-11 दिवसांच्या काळात म्हणजे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत मध्ये बरेच सण येऊन जातात. देवी येऊन जाते, तिचं पूजन विसर्जन होतं, वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि उत्सव आणले जातात. त्यातला हा एक उत्सव आहे म्हणजे आपल्या गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस तर तो आहेच, त्याचबरोबर अनंताची पूजा करायचा दिवस आहे. अनंत म्हणजे श्री विष्णू, ते हे वेगळं व्रत आहे. विष्णूच्या पूजेचं व्रत आहे, हे वेगळं व्रत आहे. आणि शिवाय त्या दिवशी 10 दिवसांचे गणपती ज्यांचे असतात किंवा विशेषतः सार्वजनिक गणपती ज्यांचे असतात त्यांचं विसर्जन करायची ती वेळ असते. खूप वेगवेगळ्या पद्धतीने गणेश विसर्जन होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, या दिवशी आपल्याकडे पुण्यामध्ये नदी आहे, छोटा जलाशय आहे आणि त्यामुळे आपल्याकडे सगळा मोठाच्या मोठा शो साठी ठेवलेला जो दर्शनी गणपती असतो तो विसर्जन केला जात नाही. मुंबईत केला जातो. मोठमोठे गणपती गाड्यांवरनं आणतात आणि ते समुद्रात विसर्जित केले जातात. पुण्यासारख्या छोट्या गावांमध्ये जिथे समुद्र नसतो अशा ठिकाणी मोठ्या गणपतीच्या समोर छोटा गणपती पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेला वेगळा असतो आणि तेवढ्याच मूर्तीचं विसर्जन होतं आणि मोठा गणपती तसाच झाकून पुन्हा परत आणला जातो आणि पुढच्या वर्षी रंगरंगोटी करून पुन्हा तो वापरला जातो. कारण एवढा गणपती, मोठाच्या मोठा गणपती विसर्जित होईल एवढा जलाशय नाहीये, त्यामुळे एवढं मोठं नाही. अनंताची पूजा म्हणजे विष्णूची पूजा करायची असते, त्याचा तातू असतो आणि तो अनंत आहे, त्याला अंत नाही. ज्या गोष्टीला अंत नाही ते अनंत. विष्णूची शक्ती जी आहे ती अनंत शक्ती आहे. विष्णूचा महिमा जो आहे तो अनंत महिमा आहे. सर्वसामान्य माणूस हा ठराविक काळानंतर थकतो, संपतो, पण विष्णू हा विश्वाचा पालन करता. 3 देव सांगतात. खरं म्हणजे सगळे देव गणपतीमध्ये आहेत. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सगळं जग त्याच्यातच निर्माण होतं. म्हणजे ब्रह्मदेव पण तोच आहे. सर्वम जगदिदम त्वयि, त्याच्यामध्येच राहतं आणि सर्वम जगदिदम त्वयिलयमेष, त्याच्यातच विनाश पावतो. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचे सगळे अधिकार जे आहेत हे गणपतीचेच अधिकार आहेत. आणि पुन्हा नव्याने येतं जग, ते सुद्धा तिथनच येतं. म्हणजेच हे जे चक्र चालू असतं हे सगळं चक्र चालवणारा तो गणपती आहे. आणि त्याचबरोबर अनंत हा जो देव आहे म्हणजे विष्णू हा जो देव आहे त्या देवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते, विशेष त्याचं महत्व सांगितलं जातं. आणि म्हणून अनंताची पूजा करायची, अनंताचा तातू पूजायचा. आणि ह्या अनंत देवाची, विश्व अनंत आहे, देव अनंत आहे, देवाचा महिमा अनंत आहे, त्याप्रमाणे गणपतीचा महिमा अनंत आहे, त्याचं सामर्थ्य अनंत आहे. ज्याला अंत नाही ते अनंत, ज्याच्या जवळ काहीही संपत नाही ते अनंत. फार कमी असतं बरं का. असे प्रत्येक गोष्टीला काहीतरी शेवट असतो. शेवट असला म्हणजे आपण संपतो असं नाही. आपला शेवट झाला, देहाचा शेवट झाला तरी, देह संपला तरी माणूस संपत नाही. देह संपला तरी व्यक्तिमत्व संपत नाही, ते अनंत आहे. कारण आत्मा अनंत आहे. आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि तो अनंत आहे. आणि म्हणून अनंताची पूजा करायची आहे. अनंताचं त्या दिवशी पूजन करायचं आहे की तो अनंत आहे, आत्मा अनंत आहे, तो कधीही संपणार नाहीये. देह संपला तरी आत्मा संपणार नाहीये. देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नसतो. तो चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे सतत जगणारा आहे. आणि हा आत्म्याचा जो मोठेपणा आहे, हा आत्म्याचा जो विशेष गुण आहे चिरंजीव असणं, तो त्या अनंताच्या पूजेमधनं आपल्याच्या लक्षात आला पाहिजे. तो त्या अनंताच्या पूजेमधनं आपल्याला समजला पाहिजे.
गणपती विसर्जित जरी झाला ती फक्त मूर्ती नष्ट होते, त्यातली फक्त माती नष्ट होते, पण तो गणपती जो आहे, गणानां त्वाम गणपतीं हवामहे, तो न संपणारा आहे, तो अनंत आहे, अंतहीन आहे आणि तो सदैव असणार आहे, तो पुन्हा पुढल्या वर्षी येणार आहे. आणि त्यामुळे त्या अनंताची पूजा करायची. आणि आमचं विश्व जे अनंत आहे, आमचे जे देव अनंत आहेत, त्यांच्या सर्व शक्ती अनंत आहेत, ती अनंत शक्ती आमच्यामध्येही यावी अशी प्रार्थना त्या अनंताला करायची. आणि आपण सर्वांनी त्या अनंताचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्या अनंतासारखं आम्हीही अनंत व्हायचं. देव करो हा सगळा ज्ञानाचा प्रकार आपल्या सर्वांच्या कानापर्यंत जावो. यात गणेश पुराण आहे, यात मुद्गल पुराण आहे, यात इतरही काही काही आहे. यातलं जे चांगलं आहे, जे आवडलं आपल्याला, ते आपल्या बरोबर परत मनात घेऊन जा. आणि अनंताच्या कृपेने अनंत चतुर्दशी हा एक दिवसाचा उत्सव नाही, गणपती हा 10 दिवसांचा उत्सव नाही, हा सदैव आपल्या स्मरणात राहावा आणि सदैव आपल्या पाठीशी तो देव राहावा अशी त्या देवाला विनंती करायची. धन्यवाद.